आर्यन आणि ईश्वरीच्या आयुष्यातील हे वादळ शांत झाल्यावर आता त्यांच्या सुखी संसारातील गोडवे, छोटे मोठे रुसवे फुगवे आणि राजवाडे पॅलेसमधील बदललेले वातावरण आपण या भागात पाहूया. तर हाय हॅलो नमस्कार, आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 12. संसाराची नवी उकळ आणि हनीमूनचा बेत. राजवाडे पॅलेस. सकाळची निवांत वेळ होती. मलबार हिलवरच्या त्या आलिशान बंगल्यात आज एक वेगळीच प्रसन्नता होती. काल रात्रीच्या त्या भयानक प्रसंगानंतर आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली होती. आर्यन आणि ईश्वरी आता अधिकृतपणे खरेखुरे पती-पत्नी झाले होते. त्यांच्यातील कराराचे ओझे उतरले होते आणि त्याची जागा विश्वासाने घेतली होती. ईश्वरीने आज आकाशी रंगाची शिफॉन साडी नेसली होती. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत होती. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आज तिला बेडी नाही तर दागिन्यांसारखे वाटत होते. तिने आपल्या कपाळावरचा सिंदूर नीट व्यवस्थित केला. तेवढ्यात पिहू म्हणाली, "वहिनी, अगं लवकर खाली ये ना, दादा तुझी वाट बघतोय." पिहूने किचनमधूनच हाक मारली. तशी ईश्वरी हसत खाली आली. डायनिंग टेबलावर आर्यन बसला होता. त्याने आज ऑफिसला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने लॅपटॉपऐवजी आज हातात वर्तमानपत्र धरलं होतं. "गुड मॉर्निंग मिसेस राजवाडे." आर्यनने पेपर खाली ठेवून ईश्वरीकडे पाहून एक मादक हास्य केले. "गुड मॉर्निंग. तुम्ही आज ऑफिसला नाही गेलात?" ईश्वरीने विचारले. "नाही, आज मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे आणि आबांनी एक फर्मान सोडलंय." आर्यनने आबांकडे निर्देश केला. तसे आबा हसत म्हणाले, "ईश्वरी, बाळा, तुम्ही दोघांनी खूप टेन्शन घेतलंय गेल्या काही दिवसात. मला वाटतं तुम्ही थोडं दिवस शहरापासून लांब कुठेतरी जायला हवं. मी तुमच्यासाठी स्वित्झर्लंडची तिकीटं बुक केली आहेत." विजयलक्ष्मीनेही प्रेमाने ईश्वरीचा हात धरला. "हो ईश्वरी, आबांचं ऐक आणि तिथे गेल्यावर आर्यनला थोडं सुधराव. हा माणूस तिथेही लॅपटॉप घेऊन बसेल. त्याला सांग बिझनेस बाजूला ठेवायला हां." तशी ईश्वरी लाजत आर्यनकडे बघते. पण आई, घरची कामं बघायला मी आणि पिहू आहोतच आणि नोकर चाकर पण आहेत. तू फक्त तुझा आनंद बघ." विजयालक्ष्मी हसत म्हणाली. पॅकिंगचा ड्रामा आणि पिहूची खोडकर मदत. वर रूममध्ये ईश्वरी बॅग पॅक करत होती. तिला समजत नव्हतं की थंडीच्या ठिकाणी काय नेऊ आणि काय नको. तशी तिथे पिहू तिच्या मदतीला आली. "वहिनी, हे काय साड्या भरतेस? तिथे गेल्यावर तू वेस्टर्न ड्रेस घालायला हवेस. दादाला खूप आवडतील." पिहूने एक रेड गाऊन बॅगेत टाकला. "पिहू, मला हे सगळं घालायची सवय नाहीये गं," ईश्वरी म्हणाली. "अगं हो, सवय होईल आणि दादा आहे ना तुला सांभाळायला. तुला माहितीये का, दादा कॉलेजमध्ये असताना खूप मुली त्याच्या मागे असायच्या, पण त्याने कधी कोणाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तू पहिली मुलगी आहेस जिच्यासाठी त्याने एवढं काही केलंय बघ." पिहूने गुपित सांगितलं. तितक्यात आर्यन आत आला. त्याने पाहिलं की पिहू ईश्वरीला काहीतरी भटकवते. "पिहू, बाहेर जा, तिला तिचं पॅकिंग करू दे." "जाते रे बाबा." "वहिनी, सांभाळून हां, हा दादा तिथे गेल्यावर खूप रोमॅन्टिक होईल हां." पिहूने डोळा मारला आणि ती पळून गेली. आर्यनने दरवाजा बंद केला आणि ईश्वरीच्या जवळ आला. त्याने तिला पाठीमागून मिठी मारली. ईश्वरी शहारली. "काय चाललंय तुमचं?" आर्यनने तिच्या कानात विचारले. "काही नाही, फक्त बॅग भरतेय." ईश्वरीचा आवाज कातर झाला. "आपण तिथे गेल्यावर फक्त आपण दोघंच असू. कोणताही मयंक नाही, कोणताही करार नाही, फक्त तू आणि मी."
आर्यनने तिचे केस बाजूला सारून तिच्या मानेवर एक हलकासा चुंबन घेतला. ईश्वरीने आपले डोळे मिटून घेतले. तिला आता जाणीव झाली होती की या माणसावर तिचं किती मनापासून प्रेम आहे. विमानतळावरचा निरोप आणि आबांचे आशीर्वाद. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाडे परिवार विमानतळावर पोहोचला होता. आबांनी आर्यनला मिठी मारली. बेटा, ईश्वरीची काळजी घे. ती आपल्या घराची लक्ष्मी आहे. विजयालक्ष्मीने ईश्वरीला एक सोन्याची अंगठी भेट दिली. हे माझ्याकडून तुला छोटीशी भेट. आनंदी राहा बाळा. ईश्वरीने सर्वांचे आशीर्वाद घेतले. तिचे डोळे पाणावले होते. तिला आठवलं की जेव्हा ती पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा तिला हे सगळे परके वाटत होते. पण आज हे तिचे स्वतःचे कुटुंब झाले होते. विमानात बसल्यावर आर्यनने ईश्वरीचा हात घट्ट पकडला. घाबरते का? नाही, फक्त पहिल्यांदाच देशाबाहेर जातेय ना, म्हणून थोडं दडपण आलंय, ती म्हणाली. मी आहे ना सोबत. तू फक्त खिडकी बाहेर बघ आणि स्वप्न बघायला सुरुवात कर. आर्यनने तिला जवळ ओढले. स्वित्झर्लंडचे सौंदर्य आणि थंडीतील विमान झ्युरिच विमानतळावर उतरले. तिथली थंडी आणि पांढरे शुभ्र डोंगर बघून ईश्वरी हरखून गेली. एका आलिशान शॅलेमध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. खिडकीतून समोर आल्प्स पर्वत दिसत होते. रात्री खोलीच्या बाहेर शेकोटी पेटवली होती. ईश्वरी खिडकीपाशी उभी राहून बर्फ पडताना बघत होती. तिने अंगावर एक उबदार शाल घेतली होती. आर्यनने 2 कप गरम हॉट चॉकलेट आणले. खूप सुंदर आहे ना हे सगळं, ईश्वरी म्हणाली. तुझ्यापेक्षा सुंदर काहीच नाही. आर्यनने तिला कप दिला. त्यांनी खूप वेळ गप्पा मारल्या. ईश्वरीने तिला लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या. कसं तिने गरिबीतही शिक्षण पूर्ण केलं. आर्यनने त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितले. आज पहिल्यांदाच त्यांच्यात कोणतेही पडदे नव्हते. ईश्वरी, तुला माहितीये का, जेव्हा मी तुला पहिल्यांदा मॉलमध्ये पाहिलं होतं तेव्हाच मला वाटलं होतं की ही मुलगी काहीतरी वेगळी आहे. तुझा तो स्वाभिमान मला आवडला होता. आर्यनने कबुली दिली. आणि मला वाटलं होतं की मी तुला जगातील सर्वात श्रीमंत आणि गर्विष्ठ माणूस आहात. ईश्वरी हसून म्हणाली. बर्फातील मस्ती आणि एक छोटासा अपघात. दुसऱ्या दिवशी ते स्नोबोर्डिंग करायला गेले होते. ईश्वरीला जमत नव्हतं. ती वारंवार पडत होती. आर्यन तिला शिकवत होता. अरे बापरे, मी पुन्हा पडले. ईश्वरी बर्फात लोळत होती. आर्यन जोरात हसून तिला उठवायला गेला. पण त्याचाही पाय घसरला आणि तो थेट ईश्वरीच्या अंगावर पडला. दोघेही बर्फात लोळू लागले. ईश्वरीने बर्फाचा एक गोळा बनवून आर्यनच्या तोंडावर मारला. असं, आता बघच तू. आर्यनने तिला पकडलं आणि तिच्या चेहऱ्यावर बर्फ लावला. दोघेही लहान मुलांसारखे खेळत होते. खेळता खेळता ईश्वरीचा पाय एका दगडाला लागला आणि तिला थोडी दुखापत झाली. आई गं, ती विव्हळली. आर्यनचा चेहरा लगेच गंभीर झाला. त्याने तिला उचलून घेतलं. मी म्हटलं होतं ना, सांभाळून खेळ. छोटासाच मार आहे आर्यन, काळजी नको करू, ईश्वरी म्हणाली. पण आर्यनने तिचं ऐकलं नाही. त्याने तिला आपल्या बाहूत उचलून शैलेपर्यंत नेलं. ईश्वरीला त्या क्षणी जाणवलं की हा माणूस तिचा किती विचार करतो. त्याने तिच्या पायाला मलम लावला आणि पट्टी बांधली. कॅन्डल लाईट डिनर आणि प्रेमाची प्रतिमा. रात्री आर्यनने एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. टेरेसवर त्याने कॅन्डल लाईट डिनरची सोय केली होती. चहूबाजूला बर्फ आणि मधोमध पेटलेली शेकोटी. हलके संगीत वाजत होते. आर्यनने एक छोटीशी पेटी काढली. त्यात एक हिऱ्याचा नेकलेस होता. हे काय आहे? पुन्हा इतकं महागडं गिफ्ट?
ईश्वरीने विचारले. हे गिफ्ट नाहीये, हे माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. ईश्वरी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जग बदलून गेलं. मी तुला वचन देतो की यापुढे तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. आर्यनने तिच्या गळ्यातला तो नेकलेस घातला. ईश्वरीने त्याला मिठी मारली. मला फक्त तुमची साथ हवी आहे आर्यन, दुसरं काहीही नको. त्या चांदण्या रात्री अल्प्स पर्वताच्या साक्षीने आर्यन आणि ईश्वरीने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. तर पुढील भागात आपण बघणार आहोत, स्वित्झर्लंडमध्ये फिरताना ईश्वरीला एक जुनी मैत्रीण भेटते का? ईश्वरीच्या आयुष्यातला एक जुना गुपित समोर येणार का? आर्यनला इंडियातून एक बॅड न्यूज मिळणार का? काय असेल ते संकट आणि पिहू पुन्हा एकदा काहीतरी नवीन गडबड करणार का? हा भाग कसा वाटला? स्वित्झर्लंडचे वर्णन आणि आर्यन ईश्वरीचा रोमांस तुम्हाला आवडला का? जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.